नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। संक्रांतीत पतंगबाजी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धोकादायक नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। पुणे शाखेच्या युनिट 4च्या पथकाने महिलेला ताब्यात घेतलंय। तिच्याकडून 1600 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आलाय। संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री करण्यात येतोय। नायलॉन मांजामुळे नागरिकांना गंभीर दुखापतीच्या घटना घडल्यात। नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आली असून पोलिसांनी कारवाईचा इशारा दिलाय। पुणे शाखेच्या युनिट 4चे पथक विश्रांतवाडी भागात गस्त घालत होते। धानोरी भागात एक महिला नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विनोद महाजन आणि नागेशसिंग कुवर यांना मिळाली। त्यानंतर पोलिसांच्या पथकाने धानोरीतील मुंजाबा वस्ती भागात असलेल्या मैत्री पार्क परिसरात छापा टाकला। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या महिलेकडून 1600 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय। तिच्या विरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।